नमस्कार. द डिस्कवर चॅनलच्या द स्लॅम बुक या हलक्या फुलक्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपल्यासोबत डॉक्टर दर्शन आवासकर आहेत. त्यांचं सर्वप्रथम आपल्या चॅनलमध्ये स्वागतच करूया. क्रिकेटर सुद्धा आहेत. त्यांची माझी ओळख तशी 2-3 वर्षापूर्वीचीच, पण जर हिप्नोटाईज शब्दाचा सकारात्मक अर्थ घेतला तर तो त्यांच्या स्वभावामध्ये आहे. एकदा का तुम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलात की त्यांच्यापासून तुम्ही दूर राहू शकत नाही. अतिशय प्रेमळपणा, दुसऱ्याला कायम मदत करत राहणं. प्रोफेशनल डॉक्टर असल्यामुळं बऱ्याच वेळा आदिवासी भागातील लोक रात्री अपरात्री त्यांच्याकडे येतात. कुठलेही कारकूर न करता, काहीही न करता येतात, त्यांच्यावर ट्रीटमेंट करतात. कधीही कुणाकडे पैसे कमी असतील तरी सुद्धा नाही आज मी ट्रीटमेंट करू शकत नाही असं न बोलता जे असतील त्या पैशामध्ये ते ट्रीटमेंट करतात. आणि आदिवासी भागामध्ये कोणीतरी वाहवा केली नाही यार. जे खरं आहे ते सांगतोय, कारण आदिवासी भागामध्ये अशा डॉक्टरांची खरोखर खूप गरज आहे. कारण पैसे खूप लोकांकडे कमी असतात आणि कधी कधी पैशा अभावी काही मृत्यू सुद्धा झालेले दगावलेले लोक आहेत. पण हे डॉक्टर असे आहेत की पैसे असो नसो ट्रीटमेंट करणार आणि त्यात सुद्धा खूप चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट करणं हा त्यांचा हातखंड आहे. त्यांच्याकडे एकदा कुठलाही पेशंट आला की तो बरा होऊनच जातो. तर दादाच बोलतो. यार तू दादाच बोललास तर बरं होईल. पण ते अजून जर तुम्हाला आरेतुरे केलंस किंवा आता आपण सेम एजचे आहोत त्यामुळे आता आपल्यामध्ये कम्युनिकेशन गॅप नसेल असं मला वाटतं. कारण तू आरेतुरे बोललास तर मला ते अजून जवळच वाटेल. त्यामुळे तू मला आरेतुरेच कर. आणि जे तू बोललास आता जे काय माझं जी सगळं तू रूपरेषा आखली म्हणजे सगळी मांडलीस सगळ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न केलास की दादा असा आहे तसा आहे, डॉक्टर आहे ते रात्री बेरात्री उठतात. म्हणजे आता मी 2003 पासून इकडे परळीमध्ये प्रॅक्टिस करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला खूप छोटा माझ्याकडे दवाखाना होता, खूप स्पेस कमी होती. आणि सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे असं त्या पिरियडमध्ये एवढे अप अँड डाऊन्स होते की मला त्यावेळेला ऍज अर्ली एज पॉसिबल माझी प्रॅक्टिस सुरू करणं फार महत्वाचं होतं. कारण बाबांचा पण बॅड पॅच सुरू होता आणि ह्या वेळेला म्हणजे की दवाखाना लवकरात लवकर सुरू करून सगळ्या गोष्टी सांभाळणं हा एक माझ्यासमोर एक एम होता त्यावेळेला. तर त्यामुळे मी कमी मॅनपॉवर मध्ये छोटासा दवाखाना सुरू केला आणि देवाच्या कृपेने आजपर्यंत मी चांगलं काम करतोय. देवाने मला चांगलं दिलंय, मी लोकांसाठी चांगलं दिलं, मला आपोआप चांगलं मिळालं आणि समाधानी आहे. त्यामुळे कोणीतरी आपली वाहवा नाही, कोणीतरी आपल्या पोच पावती देणं म्हणजे आपल्याला आपण केलेल्या कामाचं काहीतरी आपल्याला एक साध्य म्हणजे फळ मिळतं किंवा आपल्याला आपण हे होतं. नाही, याच परिसरात मी राहतो त्यामुळं परिसरातील लोक तेच बोलतात आणि तेच मी आज समोर मांडलं कॅमेरा समोर. तर दादा आपला एक हलका फुलका कार्यक्रम स्लॅम बुक नावाचा, जसं आपण कॉलेजला स्लॅम बुक भरायचो त्या टाईप आहे. तर तुमचा निकनेम काय? माझं निकनेम असं काही नाहीये. पहिल्यापासून मला सगळेजण प्रेमाने दर्शा बोलायचे, कॉलेजमध्ये मित्र वगैरे बोलायचे आणि बाकी घरी वगैरे आई दर्शनच बोलायची. असं स्पेशली असं निकनेम वगैरे असं नाहीये की असं विपण काय म्हणतात त्याला असं काहीतरी लोकांनी असं नाव ठेवलेलं आहे किंवा मित्रांनी नाव ठेवलेलं आहे आणि ते सगळ्यांचं प्रचलित झालेलं आहे. असं काही नाही स्पेसिफिक असं कुठलं नाव. जन्मदिवस माझा होता मंगळवार होता. सकाळी 8 वाजता माझा जन्म झाला आणि जन्म ठिकाण माझं पेण होतं. आणि नंतर मग बॉर्न अँड बॉट अप इन परळी. आवडीचा रंग जसं विचारलंस तर मला ब्लॅक अँड व्हाईट खूप आवडतं आणि भगवा कलर हे आपलं स्वराज्याचं आणि एकात्मतेचं आपलं प्रतीक आहे. त्यामुळे भगवा कलर मला खूप आवडतं. आवडते हिरो तसे खूप आहेत. तसं म्हणजे मला अमिताभ बच्चन खूप आवडतात आणि आमिर खान खूप आवडतात. म्हणजे त्यांचा जो एक विषय असतो किंवा अवेअरनेस प्रोग्राम असतो आणि जो एक त्यांच्या फिल्म्स असतात त्यातून खूप काही शिकण्यासारखं असतं. त्यामुळे मला ते आवडतं. आवडती हिरोईन मला ग्लॅमरस हिरोईन खूप आवडते. करीना कपूर मला खूप आवडते. आवडता गायक सोनू निगम मला खूप आवडतो. ही इज अ वर्सेटाईल सिंगर आणि कुठल्या चौकटीत राहून किंवा मग अशा जात धर्माच्या ह्याच्यामध्ये राहून तो असं नाही. त्याच्या गाण्यामध्ये जो काय एक सुदिंग इफेक्ट येतो आणि मला असं कधी पण असं वाटलं बाबा मला गाणं ऐकायचं मी सरळ जरी वॉक करताना एक्सरसाइज करताना मी पहिल्यांदा सोनू निगमचं गाणं ऐकण्यास प्रेफर करतो. आवडती गायिका ऑब्विसली लता मंगेशकर सगळ्यांची आहे. आणि बेला शेंडे मला मराठीमध्ये खूप आवडते. सुंदर आहे, आवाज पण तिचा तसा कोमल आहे आणि
तिला ऐकताना मला खूप आनंद वाटतो. आणि बघताना जसा आनंद होतो तसा तिला ऐकायला पण आनंद येतो. पुढच्या प्रश्नाचं उत्तर मला माहिती आहे तरी मी विचारतो, आवडता खेळ? आवडता खेळ ऑब्व्हियसली क्रिकेट आहे. मला बॅडमिंटन खेळायला आवडतं. मला मोस्टली आउटडोर क्रिकेट, आउटडोर जे गेम्स आहेत ते खेळायला आवडतं. अच्छा. अर्थात आमची पण ओळख क्रिकेटच्या ग्राउंडवरच झालेली आणि आमच्या दोघांचे लक्ष सारखं तिकडे का जाते? टीव्ही लावली तिकडे, टीव्ही लावले आणि इंग्लंड इंडियाची मॅच चालू आहे. आवडता सण? आवडता सण तसे सगळे सण आहेत. ज्या सणांमध्ये आपण एकजुटीने मिळून मिसळून सगळेजण एकत्र येतो, आपले नातेवाईक एकत्र येतात आणि ते सण साजरे करताना जी काय मजा येते ना, ते सगळे सण आवडतात. म्हणजे गणपतीमध्ये आम्ही सगळे एकत्र येतो. माझा नेटिव्ह प्लेस पेण आहे, तर आम्ही सगळेजण आमचे रिलेटिव्ह आम्ही सगळे तिकडे भेटतो. तर गणपती आवडतो स्पेशली. आणि कलरफुल सण म्हणजे होळी. लहान मुलांपासून ते सगळ्यांना आपण म्हणजे म्हातारे लोकांपर्यंत आपल्याला सगळ्यांना जर असं आवडता सण विचारतात तर होळी सगळ्यांना आवडतं. तर मला पण होळी हा सण आवडतो. आवडता सिनेमा कोणता? आवडता सिनेमा मला भाग मिल्खा भाग खूप मला इम्प्रेस केलं होतं त्या मूवीने. मला खूप आवडतो तो मूवी. मला तू बोललास की तो मूवी मी कित्येक वेळा बघू शकतो. शोले जसा मी भरपूर वेळा बघितलेला आहे, अगणित वेळा. मी सांगू शकत नाही शोले किती वेळा बघितलं. तसंच मला भाग मिल्खा भाग पण मला खूप मस्त आवडेल मूवी. आवडतं पुस्तक कोणतं आहे? आवडतं पुस्तक स्पेसिफिकली म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना आम्ही स्टडीज करायचो, त्यामुळे असं बाकी पुस्तकं वाचण्यासाठी वेळ नव्हता. पण जेव्हा मी जेव्हा मी ट्रॅव्हल करायचो मध्ये, म्हणजे माझं ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करायचो, म्हणजे मी जिथे हॉस्टेलला राहायचो आणि कॉलेज, तर त्यामध्ये जे मला वेळ मिळायचा तेव्हा मी चेतन भगतला खूप फॉलो केलेलं. त्याचे सगळे जेवढे एडिशन्स होते सगळे मी वाचलेले. आणि स्पेसिफिकली म्हणजे जर असं एखादं पिन पॉईंट करत असेल की मला सगळ्यात बुक आवडलेलं जर असेल किंवा म्हणजे आपल्यावर ते आपल्यावर मनावर असा ठसा निर्माण केला आहे त्या पुस्तकाने, तर बाबासाहेब पुरंदरेचं राजा शिवछत्रपती. म्हणजे मी त्या पुस्तकाची मी एक स्टोरी सांगतो. म्हणजे पहिल्यांदा ते मी पुस्तक, माझं लग्न झालं तेव्हा मग माझ्या बायकोला म्हणजे खूप आवड होती तिला पुस्तक वाचण्याची. तर परळीमध्ये राहायचं आणि तिला दुसरं काय हे नव्हतं, म्हणजे टाइमपास करण्यासाठी साधन नव्हतं. आणि बिईंग अ नॉन मेडिको ती एकटीच घरामध्ये बसलेली असायची, त्यामुळे मी जाऊन पडत वाचनालयात जायचो, पुस्तक घेऊन यायचो. तर ती पुस्तकांमध्ये मला मी स्वतःसाठी एक राजा शिवछत्रपती आणलं होतं. पण मला असं वाटलेलं जेव्हा माझं बाळ तिच्या पोटात होतं, म्हणजे तिचं प्रेग्नन्सी होती, त्यावेळेला मी तिला रोज रात्री राजा शिवछत्रपतींचं बुक रोज रात्री एक अध्याय वाचून दाखवायचो. त्यामुळे मला तो खूप अजूनही सगळ्या गोष्टी मला आठवतात. आणि आपल्याला असं प्रत्येकाला वाटतं की आपल्या होणारा बाळ त्याच्यावर राजा शिवछत्रपतीचे जे काय त्यांनी त्यांनी काही केलेलं आहे ते आपल्या मुलांमध्ये ते गुण उतरावे. वा, मस्त. तुमच्या घरातील तुमचा आवडता कोपरा कोणता? ऑब्विसली आवडता कोपरा म्हणजे बोलायला गेला असतं सगळ्यांना बेडरूम आवडतं. कारण ती जागा अशी असते की आपण दिवसभर थकून काम करून आलेलो असतो आणि आपण घरी जातो एक रिलॅक्स होण्यासाठी. आपले सगळेजण असो की आपले जे म्हणजे आपले जे प्रियजन असतात, मिसेस असते, मुलगा असतो, आपण बेडरूम मध्ये एकत्र सगळे भेटतो. आणि ते बेडरूम मध्ये भेटल्यानंतर आपण एकमेकांची सगळ्या गोष्टी शेअर करतो, दिवसभर काय झालंय काय नाही झालेलं आहे. आणि ती आराम करण्याची आणि माइंड रिलॅक्स होण्यासाठी एकमेव जी काय घरामधील जी कोपरा म्हणतोस ना, तर मी बेडरूमलाच प्रिफर करेन. मला खूप आवडतं बेडरूम. आवडतं जेवण? आवडतं जेवण तसं मी खूप फूडी आहे. कारण मला वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस मला खूप आवडतात. मला वेगवेगळ्या टाईपची मिसळ खायला आवडते खूप. आणि जर मेन कोर्स मध्ये विचारलंस तर मला बिर्याणी खूप आवडते. मटन बिर्याणी स्पेशली खूप आवडते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचं नवीन नवीन फूड ट्राय करायला मला खूप आवडतं. स्वीट डिश कोणती आवडते? स्वीट डिश मी तसं आता पहिल्यांदा खूप खायचो, पण आता थोडंसं हेल्थ कॉन्शियस झाल्यामुळे मी थोडं स्वीट कमी केलं. पण त्यातल्यात मला एखादा रसगुल्ला कधीतरी असं खायला खूप आवडेल. तुम्हाला जेवण बनवता येतं का? आणि येत असेल तर कोणती डिश चांगली? नाही रे बाबा, मला खरं सांगतो मला जेवण बनवता येत नाही. पण मला ना शिकायला आवडेल खूप. म्हणजे मला असं वाटतं कधी कधी ना की एखाद दिवस असा असावा की आपल्या मिसेसला रेस्ट द्यावी, तिला सांगावं तू आज काय जेवण करू नकोस, मी आजचा स्वयंपाक मी करणार. तर मग असाच दिवस माझ्याकडे नसतो. कारण बिईंग अ डॉक्टर मला दिवस म्हणजे माझे सगळे विकेंड्सला पण मी वॉकिंग करतो. आणि मग त्याच्यामुळे घरी गेल्यानंतर एखादा अर्धा दिवस असतो कधी मी तिला सांगतो असं मला जेवण बनवायचं आहे. तर मग काय इझिली बनवू शकतो, तर मी बुर्जी चांगली बनवतो. आणि मला बुर्जी बनवायला खूप आवडतं. आणि लिटरली माझ्या मुलाला सुद्धा
बुर्जी आवडते आणि मिसेसला माझी बुर्जी आवडते खूप. अच्छा. एक खट्याळ प्रश्न आहे, पहिला क्रश कोण होता? पहिला क्रश, आता मी तुला विचारतो तुझा पहिला क्रश कोण होता? पहिला तू सांग, तुझा पहिला क्रश कोण होता? माझा स्कूल मध्ये होता. सगळ्यांचं तसंच असतं. आपलं फर्स्ट क्रश स्कूलमध्येच असतं. आपल्याला आवडणारी जी मुलगी असते तिला फर्स्ट क्रश असतो, पण दॅट वॉज इमॅच्युरिटी. आपण आपल्याला त्या बालपणामधले जे म्हणतात बालपण देगा देवा, वेगवेगळ्या गोष्टी त्या बालपणामध्ये आपण रमलेलो असतो आणि बालपणातले दिवस हे खूप सुंदर असतात आणि बालपणातले दिवस आपल्याला आता आपण त्या गोष्टींना खूप मिस करत असतो. बरोबर. काय बघून तुमच्या चेहऱ्यावर हास्य येतं? मला ना क्लिनिक मध्ये आल्यानंतर छोटी छोटी बाळं असतात, ती मुलं असतात ना 1 वर्षाच्या खाली, ते जेव्हा म्हणजे आपण त्यांच्याशी जेव्हा बोलत असतो तर ते बघून जे हसतात ना आपल्याकडे बघून, ते मला खूप म्हणजे माझं हे होतं त्यांना बघून. मला असं आतल्यात आणि बाहेरून सुद्धा त्यांना बघून खूप प्रसन्न वाटतं मला. आणि काय बघून नाराज होता? नाराज मी खूप टाइम पंक्च्युअल आहे. म्हणजे कोणी वेळेवर कुठल्या गोष्टी न करणे किंवा ज्याला जे दिलेलं काम आहे त्यांनी ते न करणं, तर त्यांनी ते केलं नाही तर ते मी त्या गोष्टीने नाराज होतो. एक गाणं जे हल्ली तुम्ही सारखं गुणगुणता? आज तर काही शिमगा आहे, होळी आहे, त्यामुळे आज शिव्या सगळं बोलतात आणि बोंबा ठोकतात असतात. पण आज एक आम्ही बिंग कोळी कम्युनिटी मधून मी आलेलो आणि कोळी लोकांमध्ये आमचं एक असतं की आमच्या दाराशी है शिमगा, आमच्या दाराशी है शिमगा, शिमग्याचा सण है कोळी लोकांचा, आमच्या दाराशी है शिमगा. असं लेटेस्ट गाणं. आणि असं कोणतं गाणं आहे ज्या गाण्यात तुमच्या जीवनाचं सार सामावलं असं तुम्हाला वाटतं? असं स्पेसिफिकली असं गाणी भरपूर आहेत, पण म्हणजे माझं स्पेसिफिकली असं विचारलं गेलं तर ते असं नाही, पण ते सगळ्यांसाठी ते होतं. एक असं गाणं आहे ते मला खूप आवडतं. मी बोलून दाखवतो. हम रहे या ना रहे कल, कल याद आएंगे ये पल, पल ये है प्यार के पल, चल आ मेरे संग तू चल, चल सोचे क्या तो होगी खुश नसीबी, हम रहे या ना रहे याद आएंगे ये पल. थँक्यू. तुझ्या व्यक्तिमत्वाची ही बाजू मला माहिती नव्हती, पण आवाजही गोड आहे. आवाज गोड नाही, मी बाथरूम सिंगर आहे. मला गायला आवडतं, पण कधी कधी असं होतं ना की आपल्याला आपल्या बिझी शेड्यूल मधून टाइम नाही मिळत, पण ते जेव्हा टाइम मिळतं ना ते मला खूप आवडतं असं गुणगुणायला गाणं गायला. तर आता साधे साधे प्रश्न संपले, थोडे फिलॉसॉफिकल आता प्रश्न. लोकांची तुमच्याबद्दल चुकीची कल्पना कोणती आहे? लोकांची चुकीची कल्पना म्हणजे कसं असतं ऍक्च्युली, तर बिंग अ डॉक्टर लोकांच्या अपेक्षा आपल्याकडून खूप असतात की डॉक्टरने वेळेत येणं गरजेचं आहे, डॉक्टरने वेळेत आपल्याला ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे, किंवा फीज कमी घेणं, किंवा ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण जेव्हा रुरल प्रॅक्टिस करतो त्या ह्या सगळ्या गोष्टी येत असतात. तर त्याच्यामध्ये हेवे दावे होणं हे एक कॉमन एक गोष्ट असते. म्हणजे खेडेगावात प्रॅक्टिस करणं, आणि असं असतं ना की तू आता मी इकडे 17 वर्ष, आता मला 17 वर्ष प्रॅक्टिसला झालं इकडे, तर मी 12 वर्ष पहिल्यांदा इथे राहायचो. मी वरती राहायचो, खाली माझा दवाखाना असायचा. तर डिलिव्हरीज, सगळ्या प्रकारच्या इमर्जन्सीज, म्हणजे वरती असल्यामुळे लोक आपल्याला हक्काने यायचे. आणि त्यावेळेला असं होतं की कुठलाही तुम्हाला एक्सक्यूज देण्याची तुम्ही देऊ शकत नव्हता त्यावेळेला. म्हणजे आपल्याला येणारा पेशंट आपल्याकडे आपल्यापणाने येतो आणि आपल्याकडून काही अपेक्षा घेऊन येतो. आणि मनी डझंट मॅटर एट ऑल. म्हणजे तुम्ही मनी किंवा पैसा कमवणं हा वेगळा विषय आहे. इकडे खेडेगावामध्ये तुम्ही सगळ्यात महत्वाचं तुमचं रेप्युटेशन, तुम्ही काय देता, लोकांना जर गुण येतोय की नाही ते महत्वाचं असतं. पैसा नंतर मिळतच असतो आणि इट्स पार्ट ऑफ प्रॅक्टिस. तुम्ही चांगलं द्या, तुम्हाला आपोआप चांगलं मिळेल. पण काही लोकांचं काही दुखवलं जातं, ते पण एक पार्ट ऑफ
तुमचं एक बिझनेस आहे, प्रॅक्टिस आहे. त्यामुळे आय डोंट हॅव एनी रिग्रेट्स की लोक काय बोलतात किंवा मग माझ्याविषयी काय लोकांच्या कल्पना आहेत काय. मी माझं काम करत राहणं हे इम्पॉर्टंट. सगळ्यात मस्त. कोणती सवय तुम्हाला सोडायची आणि कोणती सवय लावून घ्यायची? सवयी अशा आता माणसांमध्ये दुर्गुण असतात, माणसांमध्ये दोष असतात, पण कसं असतं माहिती, चांगल्या गोष्टी करणं आणि वाईट गोष्टी सोडणं हा सगळ्यांचा एक हे असतो. आपण कितीही बोलतो मी ह्या गोष्टी करणार नाही, पण ते बिईंग अ ह्युमन आपल्याला सगळ्या गोष्टींमधून जावं लागतं आणि सगळ्या गोष्टींना आपण चांगल्या कुठल्या आणि वाईट कुठल्या हे आपल्याला कधी केल्यानंतर समजतं. मग त्यानंतर काही गोष्टी केल्यानंतर आपल्याला समजतं की बाबा ह्या गोष्टी चांगल्या आहेत, आपण केलेल्या आहेत, आपल्याला समाधान मिळालेलं आहे. आणि ज्या गोष्टी समाधान नाही मिळत तर त्या गोष्टी न करणं चांगलं. तुमच्या हातून झालेली अशी एक चूक जी तुम्हाला भविष्यात सुधारायची? चूक अशी स्पेशली कसं आहे माहिती आहे, आता आपण माणूस बोलल्यानंतर त्याच्याकडून रोजच्या रोज चुका होत असतात. आता मी कुठल्याही म्हणजे जनरली सांगतो, आता दवाखान्यात आल्यानंतर एखादी चूक होणं किंवा मग आपलं कॉन्सन्ट्रेशन जर लूज झालं, आपण दुसरी गोष्ट एकाच वेळेला 2 गोष्टी आपण माइंडमध्ये आलेल्या असतील तर त्या वेळेला आपल्या हातून असं होऊ शकतं की बाबा पेशंटला आपण वेगळं इंजेक्शन दिलं, पण आतापर्यंत तसं देवाच्या कृपेने कधी झालेलं नाही. पण अशा चूक म्हणल्यानंतर काय गाडी चालवताना आपण ओव्हरटेक करणं, आपण रॉंग साईडनी जाणं असं होत असतं. त्यामुळे माणूस पहिल्यांदा चुका होणार आणि चुका सुधारणारा जे लोक असतात त्यांना आपण संत म्हणतो. जेव्हा चुका करत नाही असे संत असतात. आपण माणूस असतो त्यामुळे आपल्याकडून सगळ्या होत असतात चुका. तुमचं कोणतं असं स्वप्न आहे जे तुम्हाला पूर्ण करायचं आहे? स्वप्न कसं असतं, माणूस बोलल्यानंतर आपल्याला स्वप्न खूप असतात. आपल्या काय म्हणतात त्याला माइंडमध्ये अशा सगळ्या गोष्टी असतात की ह्या गोष्टी आपल्याला पूर्ण करायच्या, ह्या माझ्या स्वप्न आहेत. कसं असतं, पण मी स्वप्नात राहणारा आणि जगणारा माणूस, मी प्रॅक्टिकली जेवढं आपल्याला करता येईल तेवढं करणारा माणूस आहे. मी दर संडेला क्रिकेट खेळतो. दर संडेला मी हेवी ओपीडी असून सुद्धा पण मी स्वतःसाठी तो एक वेळ देतो, मी क्रिकेट खेळायला जातो. मी दर संडे लेदरबॉल क्रिकेट खेळतो आणि क्रिकेटमध्ये माझी आतापर्यंत एकच सेंचुरी आहे. तर मला असं आवडेल की मला जेवढा लॉंग टाइम मी जेवढा क्रिसवर मी स्पेंड करेन तेवढं माझ्या टीमला पण ते हेल्पफुल राहील आणि सेंचुरी मला आवडेल. तुमचे फिरायला जाण्याचे लॉजिक काय आहे आणि आवडतं ठिकाण कोणतं आहे? कसं असतं, आपण फिरायला कधी जातो जेव्हा आपण दिवसभराच्या किंवा आपण जे एक स्पेसिफिक जो आपला वर्किंग आवर्स असतो, वर्किंग आवर्समध्ये आपण हे काम करणं आणि काम केल्यानंतर आपल्याला माइंड शांत राहण्यासाठी किंवा आपल्याला एक त्याला बूस्ट मिळण्यासाठी, रिलॅक्सेशनसाठी आपण फिरायला जाण्यासाठी आपण हे करतो. आणि फिरायला जाताना आपण कुठल्या गोष्टी कुठल्या ठिकाण आपण एक्सप्लोअर करतो, तर आपण जी बघितलेली नसेल किंवा मग आपण ज्या ठिकाणी जाणार असो त्या ठिकाणी आपण म्हणजे आपल्याला तिकडे असं वाटतं की मी इकडे जाऊन रिलॅक्स होणार आहे, माझी फॅमिली रिलॅक्स होणार आहे आणि ते बघत असतो की बाबा आपल्याला चांगलाच टाइम स्पेंड कुठे करू शकतो आपण. तसं मी ते डेस्टिनेशन चूज करतो. तुम्हाला कामाचा ताण पडल्यास स्वतःला मोटिवेट कसं करता? ऑफकोर्स यार, म्हणजे कामाचा सगळ्यांना असतो, स्ट्रेस सगळ्यांना असतो, टेन्शन सगळ्यांना असतात. ऍट द एंड ऑफ द डे तुम्ही सॅटिस्फॅक्शन मिळणं की बाबा मी काय केलं दिवसभर. जर झोपताना तुम्हाला असं वाटलं बाबा मी डोळे बंद केलेत आणि मला असं वाटलं मी आज दिवसभर चांगलं काम केलं आहे, तर तो दिवस मला चांगला. आणि मोटिवेट करण्यासाठी मी रात्री झोपताना आम्ही घरातले सगळेजण बेडरूममध्ये आम्ही गाणे ऐकतो. अच्छा, तुम्हाला सुपर पॉवर जर मिळाली तर तुम्ही जगातलं काय बदलण्याचा प्रयत्न? बापरे, किती गोष्टी अशा आहेत ते मला बदलायच्या त्या. म्हणजे आपण बेसिकली तुझं जर इंडियामध्ये आपण जर बघितलं तर सगळ्यात मोठं करप्शन आहे. लहान छोट्याशा लेवल पासून ते वरपर्यंत सगळ्या गोष्टींसाठी करप्शन असतं आणि ते सांगण्याची गरज नाही, सगळ्यांना माहित असतं ते करप्शन का. ती सगळ्यात गोष्ट हटवण्याचा मी प्रयत्न करेन. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोक जे बाहेर थुंकतात, स्प्रेड करत असतात किंवा मग बाहेर कचरा टाकणं, ओला कचरा आणि सुका कचरा, हे जे ते सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत प्रोटोकॉल न पाळता बाहेर फेकणं, तो जो वास, जी दुर्गंधी येते ते सगळ्यात मला हे वाटतं की मी ती जर माझ्या हातात जर काय पॉवर असेल तर मी सगळ्यात पहिले त्या गोष्टी बदलेन. तुमच्या क्षेत्रात अधिकाधिक पारंगत होण्यासाठी तुम्ही आताही काय करता? ऑब्विसली यार, प्रत्येक दिवस हा शिकण्याचा असतो यार. प्रत्येक येणारा पेशंट हा प्रत्येक शिकून जातो. प्रत्येक येणारा आपल्याला एखादी वेळ जरी एखादी नवीन काहीतरी शिकून जाते. येणारा प्रत्येक काळ जो असतो आपल्याला, आपल्या लाईफमध्ये येणारे प्रत्येक व्यक्ती कुठल्याही रूपाने असू दे, ते शिकून जात असतं आपल्याला. ते शिकण्यासाठी आपण प्रयत्नशील राहायला पाहिजे. माणसाचा जन्म हे शिकण्यासाठी आहे. कुठलाही माणूस फुलफिल नाहीये या जगामध्ये. आपण शिकत राहणं हे आपलं
सगळ्यात प्रथम मला असं वाटतं एक घोषवाक्य असं प्रत्येकाने माणसाने लहानपण जसं आपण अंगीकारायला पाहिजे मुलं तसंच आपण शिकून सगळ्या गोष्टी म्हणजे आपण एक लर्निंग फेजमध्ये असावं माणसाला, तरच तुमचं नॉलेज वाढेल आणि ते तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. परफेक्ट. तुमच्या 3 इच्छा कोणत्या आहेत? इच्छा मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं की सेंचुरी मला म्हणजे प्रत्येक गेम मध्ये मला जेवढं जास्त वेळ टिकून खेळता येईल तेवढं मी टिकून खेळण्याचा प्रयत्न करेन. माझे कॅप्टन्स वगैरे माझ्याकडून ते एक्सपेक्ट करतात, ते त्यांच्या एक्सपेक्टेशन मी उतरेन. हे झालं खेळाविषयी. दुसरा इच्छा की माझ्यातून सतत चांगलं काम होत राहते. हे मी देवाला प्रार्थना करत असतो हमेशा की माझ्यातून सतत चांगलं काम होत राहते. आणि म्हणजे एखादे लोक कोण दुखावले असतील माझ्याबद्दल, त्यांच्याविषयी किंवा मनामध्ये काय असेल ते दूर कर. आणि मेन सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण प्रामाणिक आहोत, सगळ्या गोष्टी आपण चांगलं काम करतो तर आपण त्या गोष्टींना धरूनच चालायला पाहिजे. तुमची जीवनमूल्ये काय आहेत आणि तुमच्या आदर्श व्यक्ती कोण? जीवनमूल्य फार इझी आहेत, म्हणजे जगा आणि जगू द्या, चांगलं काम करा. चांगलं काम तुम्ही केलं तर तुम्हाला आपोआप चांगलं फळ मिळणार आहे. पारदर्शी सगळ्यात मेन महत्वाचं आहे. तुमचा व्यवहार जो असतो तो तुम्ही कोणी जरी भावाबरोबर करायचा असेल तरी त्याला ट्रान्सपरन्सी असावी. आणि बाकी आदर्श व्यक्ती म्हणायला गेलं तर मग लहानपणापासून शिवाजी महाराजांचं खूप वाचत आलोय, आपण ऐकत आलोय. त्यांनी आपल्या जीवनावर, सगळ्यांच्याच जीवनावर त्यांचा एक वेगळा एक ठसा उमटलेला आहे. आणि मला बाबा आमटे खूप आवडतात. जसं म्हणजे बाबा आमटेंचं काम जे त्यांनी केलेलं आहे कुष्ठरोगांसंबंधित, हेमल कसा मी जाऊन आलोय, लोकबिरादरी प्रकल्पाला मी भेट दिली. आता रिसेंटली मी ताडोबाला गेलो, तिकडे बघितलं मी त्यांचं सगळं कसं असतं ते. तर असे व्यक्ती आहेत ते की त्यांनी कुष्ठरोगांसाठी, आदिवासी समाजासाठी जे कार्य केलेलं आहे खूप वाखाणण्याजोगे आहे. आणि असं काम कोणी करू शकत नाही. म्हणजे त्यांची जी सॅक्रिफाईस आहे सगळ्या गोष्टीचं, आणि अशा एखाद्या चंद्रपूर सारख्या एका अशा हेमलकसा एकदम इंटिरियर पार्टमध्ये राहून त्यांनी जे काम केलेलं आहे ते खूप सराहनीय आहे असं मला वाटतं. आता शेवटचा प्रश्न आहे, प्रत्येकानं आपलं जीवन कोणत्या सिद्धांतावर जगावं असं तुम्हाला वाटतं? कसं आहे माहिती आहे, म्हणजे लोकांनी, म्हणजे मी मगाचपासून तेच सांगतो, सिद्धांत लाईफमध्ये लोकांनी काय करणं, बेसिकली तुम्ही चांगलं द्या, चांगलं मिळेल तुम्हाला. जे पेराल तुम्ही ते उगवत असतं. आणि सगळ्यांची मेन कसं असतं, आता आपल्याकडे आपण बोलू शकत नाही असं की कुठल्या टाईपची लोक आहेत किंवा त्यांनी कसे वागतात एकमेकांशी. सिद्धांत लोकांनी म्हणजे सगळ्यात सिम्पल ठेवावे की तुम्ही स्वतः चांगलं द्या, तुम्हाला चांगलं मिळेल आपोआप. आणि बाकी काय नाही, जे आहे ते तुम्ही रोज वर्तमानामध्ये जीवन भेटलेलं आपल्याला ते खूप सुंदर आहे. तर तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या, आनंद घ्या लोकांना, आणि तुम्ही आनंदी राहा आणि तुमच्यामुळे बाकीचे लोक आनंदी राहतील. सुरुवातीला हसत खेळत सुरू झालेली आपली इंटरव्ह्यू प्रचंड अभ्यास पूर्ण झाली आणि बरंच काही शिकण्यासारखं तू बोलून गेला होता, त्याबद्दल धन्यवाद. आणि आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद दादा. रात्री काल दिवसभर क्रिकेट खेळत होता, SPL च्या फायनल पर्यंत टीम गेली त्यांची. 5 दिवस 5 दिवस क्रिकेट खेळले. रात्री त्यांच्या सोसायटीमध्ये मॅचेस होत्या, ते 5-5:30 पहाटेपर्यंत खेळला दिवसभर. सकाळी 10-11 वाजता आम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा होता, पण तो वाटलं होतं की झोपला असेल. दुपारी तर शक्य नव्हतं कारण इंडियाची बॅटिंग होती. त्यामुळे आम्ही संध्याकाळी हा इंटरव्ह्यू घेतलाय. बरं ही वेळ निवडलीस, कारण ऍक्च्युली मला तुम्ही बघाल माझं रेस्टलेस झालोय खूप. आणि 5 दिवसापासून मी क्रिकेट खेळतोय, दवाखाना सांभाळतोय, थोडंसं आरडाओरडा मिळतोय, मिसेसकडनं आरडा मिळतोय, माझे नर्सेस मला ओरडतात, डॉक्टर काय म्हणतात ना की सगळ्या गोष्टींना बॅलन्स ठेवायला पाहिजे. तर ते सगळं साधण्याचा प्रयत्न करतोय. आपली पॅशन्स पण जपण्याचा प्रयत्न करतो. माणसाने कधीही आपली पॅशन जपावी. आपल्या ज्या आवडत्या, ज्या आपल्याला ज्या मनाला रुचणाऱ्या किंवा ज्या आनंद देणाऱ्या काही गोष्टी आहेत ते कराव्यात. मी सगळ्यांना ते सांगेन की आपलं पॅशन जपा. आणि म्हणजे आठवड्याचे तुम्ही 7 दिवस आहेत, त्या 7 दिवसामध्ये 6 दिवस तुम्ही काम करा. आणि असं काम करा की तुम्ही, म्हणजे आपण मराठीत बोलतो कुत्र्यासारखं काम करणं, तर ते काम करा. आणि त्यानंतर ऍट द एंड ऑफ द डे जेव्हा तुम्हाला ते सॅटिस्फॅक्शन मिळतं, बाबा मी आज ह्या आठवड्यामध्ये हे काम चांगलं केलेलं आहे, मला सॅटिस्फॅक्शन मिळतं, मी सुखी आहे, हे तुम्ही ह्या गोष्टी इम्प्लिमेंट करायला एकदा. आता लाईव्ह स्कोर आहे, इंग्लंडची बॅटिंग चालू आहे. 19 ओव्हर 3 बॉल झालेत, 127 रनावर 4 विकेट आहेत. मॅच जिंकेल. माझं प्रेडिक्शन आहे मॅच जिंकेल, कारण डिसाइडिंग आहे आणि चांगला परफॉर्मन्स आहे. पॉवर प्ले मध्ये 3 विकेट गेलेले आहेत, आपण जिंकू. दादा पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. धन्यवाद. इथेच थांबूया, पाहत राहा द डिस्कवर.